हाय, गुड मॉर्निंग. आज आपण बनवणार आहोत भेंडीचा ठेचा. त्यासाठी मी इकडे भेंडी स्वच्छ धुवून आणि अशी बारीक चिरून घेतली. त्यासाठी मी इकडे काही साहित्य घेतले. हिरवी मिरची आहे, लसूण आहे आणि इकडे मी थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले. आता आपण याला भाजून घेऊया. आपण याला मस्त असं भाजून घेऊया. आपलं झालं हे चांगलं भाजून. आता आपण याला खलबत्त्यामध्ये चांगलं कुटून घ्यायचं. आता यातच मी शेंगदाणे भाजलेले आहे ते पण मी यात टाकणार आहे. आता याला आपल्याला चांगलं कूट करायचं बारीक. भेंडी फ्राय करूया. भेंडीला चांगलं आपण तेलामध्ये असं फ्राय करून घेऊ. व्यवस्थित असं त्याला हे करायचं. झाकण वगैरे ठेवायचं नाही, व्यवस्थित घालून परतवत राहायचं आपली भेंडी तेलावर. आता यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. आपल्याला जितका हवा चवीनुसार तितका आपण मीठ घालूया. आता याला चांगलं असं व्यवस्थित परतवायचं. आपली भेंडी आपण आता 2-2 मिनिटावरती सारखं फ्राय करू. त्यावर मी आता इकडे हे कूट करून घेते वाटणाचं. आपण याला मस्त असं 2-2 मिनिटावरती चांगलं हलवून घ्यायचं आहे. म्हणजे आपली भेंडी चांगली अशी फ्राय होईल. कारण की आपल्याला याचा भेंडी ठेचा करायचा आहे. भेंडी चांगली अशी व्यवस्थित शिजली पाहिजे. खाली लागून पण द्यायची नाही आणि चिकटपणा याचा निघून जाईल. आपण याला व्यवस्थित असं हलवत राहायचं. याला चिकटपणा येतोय, हा सगळं आपल्याला घालवायचा आहे. व्यवस्थित असं हलवत राहायचं 2-2 मिनिटावरती. थोडा स्लो गॅस ठेवला तरी चालेल किंवा फास्टवरती केलं तरी चालेल. कारण की बघा कसं चिकटपणा आलाय. हा सगळा आता आपल्याला घालवायचा आहे. बघू शकता व्यवस्थित आपली भेंडी अशी परतली आहे यात. आता हे आपण जे वाटण केलेलं इकडं हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाण्याचं, हे आपण आता या भेंडी ठेच्यामध्ये टाकून घ्यायचं. आता याला मस्त असं मिक्स करायचं आपल्याला. आता यात आपण थोडी हळद घालायची. जास्त पण नाही, जर अशी. आणि थोडंसं आपल्याला यात वरनं गरम मसाला घालायचा. आता याला मस्त असं आपण एकजीव करून घेऊ. बघू शकता खूप छान असा आपला भेंडी ठेचा एकदम व्यवस्थित झालाय. आणि काही लोक याला कुटून पण घेतात, पण आम्हाला ते कुटलेलं आवडत नाही, त्याच्यामुळे मी याला ठेचून नाही घेत. पण बघा एकदम व्यवस्थित ठेच्यासारखं आहे. बघा कलर पण आलाय आणि छान पण झालाय असा व्यवस्थित आपला ठेचा. याला भेंडी ठेचा असा आहे. तुम्हाला आवडली तर तुम्ही करून बघा. खूप छान अशी रेसिपी होती. तुम्ही चपाती बरोबरही खाऊ शकतात, बाजरीच्या भाकरी बरोबर किंवा ज्वारीची. खूप छान असा भेंडी ठेचा होतो. तुम्ही करून बघा, एकदा ट्राय करा. आणि आता आपण थोडंसं 5-10 मिनिटासाठी याला सोडून देऊया. बघू शकता मस्त असा आपला भेंडी ठेचा रेडी आहे आणि खूप छान असा झाला आहे. तुम्ही करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. आणि हो, मी बनवली आहे भेंडी ठेचा. तुम्ही जर केला असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझ्या पद्धतीने मी बनवलं आहे. थँक्यू सो मच. बाय.